एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। इथे मला जी आंध्राहून काकडी आली होती त्याची चटणी बनवायची होती ॲज पर माय हजबंड्स चॉईस। म्हणजे त्यांची इच्छा होती की त्यांना ती खायची आहे चटणी। तर धणे घेतलेत, जिरे घेतलेत, मिरच्या घेतल्यात। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, या जास्त तिखट नसतात, आम्ही याच वापरतो। तुम्ही तिखटवालाही जसं तुम्ही तिखट खाता तसं तुम्ही हे करू शकता। त्या डार्क हिरव्या मिरच्या। सो इथे थोडंसं तेल टाकून मी त्याचा रंग बदलण्याकरता परतते आहे। इथे तर लक्षात आलं सगळे खोकायला लागले होते, तर मी एक्झॉस्ट चालू केला आणि आता इथे बघा, इथे कलर थोडासा चेंज झाल्यानंतर ह्याच्यातच मी धणे, 1 चमचा जर धणे घेताय तर अर्धा चमचा तुम्ही जिरे, असं हे माप आहे। तर ते त्याच्यावर सकट आता परतायचं आहे आपल्याला। थोडा वेळ परतायचं, याला काही जास्त वेळ लागत नाही। तर इथे हे परतल्यानंतर मी एका ताटात काढणार आहे। त्याच्यानंतर याच ह्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून मी वांगी जी आता तुम्ही बघितली ती पण छोटी छोटी कापून, एका काकडीला मी 3 वांगी वापरते। म्हणजे वांग्यानी कसं आहे, ग्रेव्ही येते। सो ग्रेव्ही येण्याकरता वांग टाकलं जातं। आणि आता इथे मी आता हे परतून झाल्यानंतर 2 चमचे तेल टाकून वांगही परतणार आहे त्याच ह्याच्याने। तर बघा, तुम्ही आता दिसेल बघा, छोटी छोटी कापून घेतलीत मी वांगी इथे, आणि बस आता ती आता परतणार आहे। त्याचाही रंग बदले पाहिजे, म्हणजे जरा मोशी मोशी होतात, अशी रंग बदलतो, थोडीशी वेगळाच कलर येतो। म्हणजे थोडंसं लालसर असं झालं की बंद करायचं आहे गॅस आणि काढून ठेवायचे। मग काय, मग आपली मजा। आपल्याला काढायचं आहे दगड, म्हणजे ज्या पाट्यावर आपण लाटणार आहोत। आणि ते पण ॲक्च्युली माझे आंध्राहूनच आलेले आहेत। सो त्याची मजाच काही वेगळी असते। तर मला आणि चटणी, अशा चटण्या बनवायला मला त्याच्यावरच वाटायला खूप आवडतं। बघा, आपल्या हाताचा व्यायामही होतो। हे बघा, आता वांग झालंय, आता मी पाटावर वंटा काढणार आहे। आणि त्याच्यात पहिले मी मिरची वाटून घेणार आहे। मिरची वाटताना मी त्यात मीठ टाकणार आहे, चिंच टाकणार आहे थोडीशी। आता हे बघा, इथे मी ते काकडी सोलून घेतली आहे। काकडीचे ना खूप बारीक नाही आणि खूप जाडही नाही, असे मीडियम काप करायचे आहेत। काकडी अशीच राहणार आहे वाटताना। आता ॲक्च्युली हे जे म्हणजे मिरच्या जशा वाटून झाल्या ना, तसं आपण वांग पण टाकणार आहोत। थोडीशी याची काकडी पण टाकायची आहे, काकडीने कसं पाणी सुटतं। सो चला, हे बघा, हे आता हे असं झाल्यानंतर बस मी वाटली चटणी आणि छान त्याला फोडणी दिली। फोडणी म्हटलं की त्याच्यात लसूण आलं, सुक्या हिरव्या मिरच्या आल्या, आलं नाही सॉरी राई, जिरा, उडदाची डाळ, ही अशी मी फोडणी दिली। बस मग काय, मग तर आमची चटणी तयार। तर हे बघा, इथे वाटून आता होऊन जाईल। हे बघा, झालंय आता। इथे माझी मध्ये मुलगी फार लुडबुड करत होती। बघा, चिंच टाकली आहे आणि वाटते। तर बस ही माझी चटणी। या चटणीसोबत तुम्ही डोस्याबरोबरही खाऊ शकता। चला,